नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. एसएससी एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण आपला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पहिला व्हिडिओ होता या चॅनलवरचा की ज्याच्यामध्ये मी एसएससी सीजीएल 2025 च्या नोटिफिकेशन विषयी तुम्हाला माहिती दिली. तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्यानुसार तुम्ही फॉर्म फिल करा आणि फक्त आपली ही यूट्यूब सिरीज फॉलो करा. तुम्हाला 100% फायदा होईल. जसं मी काल बोललो होतो की आपण रोज एक लेक्चर यूट्यूबवर अपलोड करणार आहे. तर त्यातलं आज पहिलं लेक्चर आपण घेऊन आलोय ते म्हणजे एसएससी सीजीएल 2024 ची पीवायक्यू सिरीज. तर त्यातला आजचा टॉपिक आहे आपला तो म्हणजे एव्हरेज. आजचा आपला टॉपिक आहे एव्हरेज. सगळे प्रश्न आपण घेतोय म्हणजे सीजीएल 2024 जी झालेली प्रिलिम्स टियर 1 म्हणतो आपण त्याला, त्या टियर 1 चे आपण एव्हरेजला पडलेले ज्या 36 शिफ्ट होत्या त्या 36 शिफ्ट मध्ये एव्हरेजला जेवढे प्रश्न पडले होते की काही शिफ्ट मध्ये पडले असतील काही शिफ्ट मध्ये पडले नसतील असे सगळे प्रश्न आपण या लेक्चर मध्ये घेणार आहे आणि अशाच पद्धतीने ही आपली सिरीज सुरू राहणार आहे. बरेच जण मला काल बॅच विषयी वगैरे विचारत होते, तर सध्या तर तसा काही प्लॅन नाहीये. तुम्ही युट्यूबची सिरीजच कंटिन्यू करा. जर एक पुढच्या आठवड्यात मी काही डिसाईड केलं तर मग मी तुम्हाला पूर्ण शून्यापासून एकदम डिफिकल्ट लेवल पर्यंत कसं काय आपण करू शकतो तर त्याविषयीच्या बॅचची अनाउन्समेंट विषयी माहिती देईल. सध्या तरी आपण या सीजीएल 2024 च्या पीवायक्यू सिरीजला सुरू करतोय की जी तुम्हाला 2025 ऑगस्ट मध्ये जी प्रिलिम्स होणार आहे, टियर 1 एक्झाम होणार आहे, त्यासाठी उपयोगी पडेल. तर आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे एव्हरेज. तर सुरुवात करण्याआधी सांगतो की ह्यात काय एव्हरेजचे सगळे टाइप होणार नाही. जे पीवायक्यू आले ते मी घेणार आहे आणि पीवायक्यू मध्ये त्यांनी 1 ते 2 टाइपचाच सगळ्यांना विचारले, कारण त्यांना लेवल मेंटेन करायचे असते. सगळ्या शिफ्ट मध्ये वर खाली नाही झाली पाहिजे, त्यामुळे एकच टाइप असणार. 1 किंवा 2 टाइप आहे त्याच्यात, तर ते दोन्ही टाइप तुमचे एकदम भारी पद्धतीने कव्हर होतील. आणि विशेष म्हणजे ह्याच एका टाइपवर ग्रुप सी प्रिलिमला सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यामुळे तुम्हाला कळेल की ट्रॅडिशनल अप्रोच काय असतो आणि जरासा कन्सेप्च्युअल अप्रोच काय असतो हे तुम्हाला आजच्या लेक्चरला कळून जाईल. थोडंसं शिकवणार पण आहे मी, म्हणजे एखादी दुसरी कन्सेप्ट पण सांगणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर मग आपण पुढे जायचंय. बघा, एव्हरेजची कन्सेप्ट काय? एव्हरेज म्हणजे काय असतं? एव्हरेज म्हणजे सम अपॉन नंबर. एव्हरेज म्हणजे सम अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता, सम इज इक्वल टू एव्हरेज इंटू नंबर. सम इज इक्वल टू एव्हरेज इंटू नंबर. यालाच आपण इथनं पुढे शॉर्ट मध्ये काय करणार आहे, सम इज इक्वल टू एव्हरेजचं ए इंटू नंबरचं एन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन नंबर, सो दॅट मीन्स सम इज इक्वल टू एव्हरेज इंटू नंबर. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवली की तुम्हाला बऱ्यापैकी सोपं जाईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणतोय की 5 वस्तूंचा एव्हरेज 12 आहे. 5 वस्तूंची एव्हरेज किंमत 12 आहे, तर त्यांची सम काय, 12 पंचे 60. 4 वस्तूंचा एव्हरेज 20 आहे, तर त्यांची सम काय, 4 गुणिले 20 80. 10 वस्तूंचा एव्हरेज 15 आहे, तर 10 गुणिले 15 150. जर एव्हरेज 150 असेल आणि वस्तू 15 असतील तर एव्हरेज किती, 10. टोटल सम 150 असेल आणि वस्तू 15 असतील तर 150 भागिले 15 10. म्हणजे ह्या एका गोष्टीवर तुम्ही इकडे तिकडे तुम्हाला फिरता आलं पाहिजे. ओके, आणि ही एक एव्हरेजची कन्सेप्ट आज लागेल. आणि दुसरी कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे की ह्याच कन्सेप्ट शिवाय आपण एलिगेशन कसं काय एव्हरेज सोडवू शकतो, ती गोष्ट आज आपण शिकणार आहे. बाय एलिगेशन मेथड. बाय एलिगेशन मेथड. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं, एलिगेशन म्हटलं ना तर ते असं करतात, मिक्सचर अँड एलिगेशन. एलिगेशन काही टॉपिकचं नाव नाहीये. एलिगेशन एक सोडवायची पद्धत आहे की जिथं जिथं मिक्सचर होतं तिथं तिथं आपण एलिगेशन वापरू शकतो. मग ते मिक्सचरचा टॉपिक असू दे, एव्हरेज मध्ये पण बऱ्याच ठिकाणी मिक्सचर होतं, तुम्हाला पुढे बघायला मिळेल. नंतर स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये होतं, वर्क टाइम मध्ये होतं. जिथं जिथं मिक्सचर होतं तिथं तिथं आपण एलिगेशन ही कन्सेप्ट वापरू शकतो. तर काय असते एलिगेशन कन्सेप्ट? एक असते स्वस्त गोष्ट, दुसरी असते महाग गोष्ट. स्वस्त गोष्ट, महाग गोष्ट, आणि तिसरी असते मधली. त्यांचं मिक्सअप केल्यावर जे बनतं ते असतं. आणि मग तुम्हाला काय करायचं असतं, हे मोठ्यातून छोटं वजा करायचं, इथं लिहायचं. या मोठ्यातून छोटं हे वजा करायचं, इथं लिहायचं. हे जे काय उत्तर येतं हा एक रेशो असतो आणि तो रेशो कोणाचा असतो, स्वस्त गोष्टी किती प्रमाणात आहेत आणि महाग गोष्टी किती प्रमाणात आहेत. ओके, पहिलं दुसरं मधलं मोठ्यातून छोटं वजा करून इकडे लिहायचं, मोठ्यातून छोटं वजा करून इकडे लिहायचं. तिरकं तिरकं वजाबाकी करायची. आणि ही जी गोष्ट असते ती याचं प्रमाण असतं स्वस्ताचं किंवा कमीवाल्याचं. ही जी गोष्ट असते इथे जास्तचं म्हणजे महागवाल्याचं प्रमाण असतं. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन कसं येतात, एका वर्गातील विद्यार्थ्यांचं बॉयचं एव्हरेज देतात तुम्हाला, गर्लचं एव्हरेज देतात आणि पूर्ण क्लासचं एव्हरेज देतात आणि तुम्हाला विचारतात की बॉय आणि गर्ल्स किती प्रमाणात आहेत. तर आपण काय करू शकतो, ह्या क्लासमधून बॉयचं वजा करणार, इकडे लिहिणार, ह्या
गर्ल्स मधून क्लासचा वजा करणार, इकडे लिहिणार, जे काय असेल ते मोठ्यातून छोटं वजा करायचं. इथं जे काय उत्तर येतं ते कुणाचा रेशो असतो, बॉईज टू गर्ल्सचा रेशो असतो. ओके, हे ट्रॅडिशनल वेनं खूप मोठं बनतं, एलिगेशन हे खूप सोप्या पद्धतीने सुटतं. तर अशा प्रकारे ह्या दोन टाईपवर 2024 CGL ला SSC ने प्रश्न विचारले होते. तर त्यातले सगळे प्रश्न आज आपण इथे घेणार आहे. तर बघूया आपण पहिल्या प्रश्नापासून सुरू करू. थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी मी प्रश्नांचा सिक्वेन्स वर खाली पद्धतीने करणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह व्हावं आणि गोष्टी कळाव्यात व्यवस्थित. चला, पहिल्यांदा 7वा प्रश्न आपण घेतोय. 7वा प्रश्न, याच्यातून ही एलिगेशनची कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची आणि त्याच्यानंतर मग बाकीचे प्रश्न इझिली तुम्हाला सॉल्व्ह होतील. काय प्रश्न आहे, इन अ क्लास ऑफ 150 स्टुडंट्स, इन अ क्लास ऑफ 150 स्टुडंट्स, boys and girls only, the girls are 60, the girls are 60, the average weight of boy is 52 kg and that of the girl is 48 kg. What is the average weight of the whole class? What is the average weight of the whole class? मला सांगा, एका क्लासमध्ये 150 स्टुडंट्स आहेत, त्यातले 60 गर्ल्स आहेत, 60 गर्ल्स आहेत. ओके, आणि नंतर त्यांनी काय म्हटलंय, 60 जर गर्ल्स असते तर बॉयज किती, 150 मायनस 60 दॅट इज 90 काय आले आपले बॉयज आले. 150 गर्ल्स असतील, 150 विद्यार्थी असतील, 60 गर्ल्स असतील तर 90 काय आले बॉयज आले. म्हणजे गर्ल आणि बॉयचा रेशो काय झाला, 60-90. त्यांनी काय विचारले, द एव्हरेज वेट ऑफ बॉय इज 52 kg अँड दॅट ऑफ गर्ल इज 42 kg. बॉयचा एव्हरेज वेट किती आहे, 52. बॉयचा एव्हरेज वेट 50 असेल तर सम ऑफ बॉयज किती येणार, सम ऑफ बॉयज त्यांच्या वेटचं सम किती येणार, एव्हरेज इंटू नंबर. एव्हरेज किती आहे 52 आणि बॉयज किती आहेत 90. पहिल्यांदा ट्रॅडिशनल मेथडने जातोय, नंतर तुम्हाला एलिगेशन मेथड सांगतो. मग हे बॉयचं टोटल आलं, मग किती आलं 0, 9 दुनी 18, 9 45 आणि 46, 4680. परत सम ऑफ गर्ल्स किती येणार, सम ऑफ गर्ल्सचा वेट, सम ऑफ गर्ल्स, परत तेच एव्हरेज इंटू नंबर. एव्हरेज किती आहे गर्ल्सचा 48 आणि गर्ल्स आहेत किती 60. सो टोटल किती झालं 0, 6 ते 48, 6 24 आणि 4 28, 2880. म्हणजे बॉयचं टोटल वेट 4680, गर्लचं टोटल वेट 2880. तर पूर्ण वर्गाचं टोटल किती झालं 4680 अधिक 2880 बरोबर. 0 8 8 16, 8 7 14 1 15, 4 2 6 1 7, 7560 हे पूर्ण वर्गाचं झालं. आणि पूर्ण वर्गात विद्यार्थी किती आहेत 150. मग एव्हरेज किती येणार, एव्हरेज बरोबर 7560 भागिले 150 सम अपॉन नंबर. 0 0 कॅन्सल, 15 5 75, 15 0 0 0 उतरून घेतले, 15 चौक 60. म्हणजे पूर्ण वर्गाचं एव्हरेज किती झालं 50.4. ऑप्शन नंबर 1 बरोबर. तर ही आहे ट्रॅडिशनल मेथड, ही आहे ट्रॅडिशनल मेथड. हे एकदम स्टेप बाय स्टेप शाळेत सोडवल्यासारखं झालं एक्झाम्पल. एवढं जर तुम्ही करत गेला तर अवघड SSCत नाही होऊ शकत, ठीक आहे, किंवा कुठंच. कारण जिथं जिथं टाइमचा इश्यू येतो, स्पीड इम्पॉर्टंट आहे, तिथे तिथे या मेथडचा काही उपयोग नाही. मग हीच गोष्ट आपण एलिगेशन कशी सोडू शकतो बघा. हे मी त्या साईडला तसंच ठेवतोय, त्या साईडला तसंच ठेवलं. एलिगेशन इतुशा जागेत हे सुटतं. कोण कोण आहेत आपल्याकडे, बॉयज आहे, गर्ल्स आहे बरोबर. बॉयचा एव्हरेज वेट किती आहे, बॉयचा एव्हरेज वेट आहे 52, बॉयचा एव्हरेज वेट आहे 52 आणि गर्ल्सचा एव्हरेज वेट किती आहे 48. तुम्हाला क्लासचा विचारलाय, तुम्हाला क्लासचा विचारलाय. मला सांगा गर्ल्स किती आहेत 60, गर्ल्स किती आहेत 60, मग बॉयज किती असणार आहेत 90. हे मगाशी काढलंच होतं आपण. मग ह्यांचा रेशो काढू आपण. गर्ल्स 60 आहेत, बॉयज 90 आहेत. तर गर्ल्स 60 असतील तर 60च्या खाली लिहिलं. रेशो काय येणार यांचा 30 दुनी 60, 30 त्रिक 90. रेशो काय आला 3:2 आला का 3:2 रेशो. मला सांगा 3:2 रेशो म्हणजे ह्यांचं इथं काहीतरी असणार आहे, ज्याच्यातून हे वजा केलं आणि ह्याच्यातून हे वजा केलं तर ते 3:2च्या प्रमाणात आलं पाहिजे बरोबर. मग जर ते त्याच्या प्रमाणात पाहिजे असेल तर हे टोटल किती आहे 3:2 5 आणि ह्यांचा डिफरन्स किती आहे 5 मध्ये विभागायला लागणार. ह्यांचा डिफरन्स किती आहे 4. मग 4 ला 5 मध्ये डिवाइड करायचं आहे तर किती येणार 4/5 काय आलं रे 0.8 बरोबर. म्हणजे 1 ची व्हॅल्यू 0.8 आली.
1 ची व्हॅल्यू 0.8 आली तर ह्या 2 ची व्हॅल्यू काय येणार किंवा 3 ची व्हॅल्यू काय येणार 8 त्रिक 24 2.4 आले का ह्याची इथे व्हॅल्यू काय आली 2.4 मग सरळ 48 मध्ये काय करा तुम्ही 2.4 ऍड करा 48 मध्ये 2.4 ऍड केलं तर किती मिळते मला 50.4 किंवा तुम्ही जर 0.8 ची व्हॅल्यू 2 घेतली लहानात मध्ये ऍड करायचं 0.8 आणि 2 पकडले 1 ची व्हॅल्यू 0.8 आहे तर 2 ची काय येणार 1.6 52 मधून 1.6 वजा करा तरी पण किती येते 50.4 म्हणजे ज्या एक्झाम्पलला आपण एवढा वेळ लावलेला ते आपल्याला एवढं इझिली सुटलं एलिगेशन ओके ह्याच्या आधीच एक एक्झाम्पल आहे ते तुम्हाला कळालं तर हे अजून व्यवस्थित कळेल बघा काय केलं आपण 3:2 हा रेशो आला पाहिजे होता मग मी यांचा फरक घेतला काय आहे फरक यांचा 4 म्हणजे ह्या 4 ला 3:2 प्रमाणात डिवाइड करायचं आहे मग 4 ला 3:2 प्रमाणात डिवाइड करायचं म्हणजे 4 ला 5 मध्ये तर 1 ची व्हॅल्यू काय आली 0.8 1 म्हणजे 0.8 असेल तर 2 म्हणजे असणार 1.6 बरोबर आणि 3 म्हणजे असणार 2.4 हे लहानामध्ये ऍड करायला लागणार ही तर ह्याची व्हॅल्यू 2.4 आले म्हणजे 48 आणि 2.4 किती आलं 50.4 आणि मोठ्याची 1.6 आले म्हणजे 52 मधून 1.6 वजा करायला लागणार थोडक्यात काय आलं 50.4 कळलं का हा कुणाचा असतो एव्हरेज क्लास समजतंय तर काय आन्सर आलं आपलं ऑप्शन नंबर 1 50.4 आजचे पूर्ण लेक्चर झालं ना हे एलिगेशन तुमच्या एकदम डोक्यात फिट बसेल हे जे आता केलं तेच तुम्हाला पूर्ण वेळ करायचं आहे अजून जरा ह्याच्या मागचं एक गणित घेतो मी त्यावरून तुम्हाला कळून जाईल चला हे एक गणित आहे हे गणित समजलं ना मग एलिगेशन कन्सेप्ट कळते द ऍव्हरेज मार्क्स आउट ऑफ 100 ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन एन एक्झामिनेशन आर 75 आणि 80 म्हणजे बॉयचे आणि गर्ल्सचे ऍव्हरेज मार्क किती आहेत 75 आणि 80 10 if the average marks of all the students in that examination are 78 सगळ्यांचे ऍव्हरेज किती आहेत 78 जमलं find the ratio of the number of boys to the number of girls ratio of number of boys to the number of girls काय ठरलेलं आपलं रेशो काढायचं हे गणित मला पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होतं मग तुम्हाला कळलं असतं करा डिफरन्स 78 मधून 75 गेले 3 आणि 80 मधून 78 गेले 2 मग रेशो ऑफ बॉयज टू नंबर ऑफ गर्ल्स रेशो ऑफ बॉयज टू नंबर ऑफ गर्ल्स किती झालं 2:3 आहे का नाही सोपं किती आकडे टाकले 5 आकड्यात उत्तर आलं आपलं मग हेच मगाशी पण आपण केलं होतं हे बघ बॉयजचं ऍव्हरेज गर्ल्सचं ऍव्हरेज मध्ये कुठलं असणार आहे क्लासचं तुम्हाला सांगितलेलं लहान गोष्ट किंवा स्वस्त गोष्ट मोठी गोष्ट आणि मधली गोष्ट बरोबर बॉयजचं ऍव्हरेज गर्ल्सचं ऍव्हरेज आणि पूर्ण क्लासचं ऍव्हरेज ह्याच्यातून हे वजा करायचं मोठ्यातून छोटा 78 मधून 75 गेले 3 80 मधून 78 गेले 2 3 म्हटलं का मग कधी कधी तुला हे देत नाहीत फक्त एवढं देतात 2:3 रेशो देतात मग तू काय करायचं हा गॅप बघायचा हा गॅप कितीचा आहे जे मगाचं गणित होतं हा गॅप कितीचा आहे किंवा हे वेगळ्या ह्याच्यात सोडवू आपण जर मगाच्या गणिताचं सोडवायचं असेल तर 75 देतात 80 देतात आणि 2:3 रेशो आहे म्हणतात बरोबर मग हा गॅप कितीचा आहे 5चा आणि किती डिवाइड करायचा आहे 5 मध्येच मग 5/5 किती आलं 1 5/5 1 आलं मग 1 म्हणजे 2 ला किती येणार 2 आणि 3 ला किती येणार 1 त्रिक 3 म्हणजे 3 असेल तर छोट्यात ऍड करायचं 75 आणि 3 78 आणि 80 आहे 2 आहे इथं 80 तून 2 वजा करायचं ते पण किती येते 78 दोन्हीचा आन्सर ते एकच येणार आहे कशात तरी एकात तुम्ही करू शकता समजलंय का व्यवस्थित एकदम सगळ्यांना ठीक आहे तर ही मेथड आजच्या पूर्ण लेक्चर मध्ये आपल्याला वापरायची आहे जेव्हा अजून 3-4 गणित होतील तुम्हाला डेफिनेटली हे एक्झॅक्ट समजणार आहे की आपण काय करतोय आणि काय नाही चला आता पहिल्या एक्झाम्पल पासून सुरुवात करू हे मला एक्झाम्पल आधी घ्यायचं होतं चलो फर्स्ट एक्झाम्पल काय द ऍव्हरेज स्कोर ऑफ अ बॅट्समन इन 20 मॅचेस इज 15 अँड 25 अदर मॅचेस इज 24 2 मॅचेस आहेत त्याच्या एक कितीचे 25 ची मॅच आहे एक सेट आहे त्याचा आणि हा दुसरा सेट आहे 25 मॅचेस झाल्या नंबर ऑफ मॅचेस इथे येणार 20 आल्या आणि इथे किती आल्या 25 आल्या म्हणजे यांचा रेशो काय येणार 5-20 5-5 25 नंबर ऑफ मॅचेस एवढे आल्या बरोबर एक गट आणि दुसरा गटचा त्यांनी काय सांगितलंय द ऍव्हरेज स्कोर ऑफ अ बॅट्समन इन 20 मॅचेस इज 15 20 मॅच मधला त्याचा ऍव्हरेज किती आहे 15 आहे अँड अदर 25 मधला ऍव्हरेज किती आहे 24 आहे बरोबर आणि हा रेशो तर त्यांनी दिलाय 4/5 एवढ्या मॅचेस त्या खेळलेल्या आहेत मग आपण काय करायचं यांचा डिफरन्स घ्यायचा 15 आणि 24 डिफरन्स कितीचा आहे 9चा आणि ह्या 9 कशात डिवाइड करायचं 4/5 मध्ये म्हणजे 9 मध्ये मग 9 ला 9 मध्ये डिवाइड करायचं तर किती रे एकाला 1 म्हणजे ह्या 4 ला 4 ह्या 5 ला
5. बरोबर. मग छोट्यामध्ये 5 ऍड करायचं किंवा मोठ्यातून 4 वजा करायचं. 15 आणि 5 20 आलं इथं 20 किंवा 24 वजा 4 20. कळालं का? मग त्या क्लासचा ऍव्हरेज किती असणार आहे 20. समजतंय? आता ही जी लॉंग मेथड काय आहे, लॉंग मेथड बघा मग तुम्हाला कळेल ह्याची किंमत किती भारी. द ऍव्हरेज स्कोर ऑफ बॅट्समन इन 20 मॅचेस इज 15. मग टोटल काय झाला S1 सम 1 काय झाली 20 इंटू 15 म्हणजे टोटल झालं 300. नंतर दुसरे अदर 25 आहे त्याचा ऍव्हरेज 24 आहे. 24 गुणिले 25 अदर मॅचेस तर त्याची टोटल झाली S2. तर 25 चौक 100 25 दुनी 50 आणि 10 60 600 झालं. टोटल किती झालं हे 900. टोटल 900 किती मॅचेसचं झालं 20 मॅचेस आणि 25 मॅचेस 45 मॅचेस. मग फायनल ऍव्हरेज काय येणार 900 भागिले 45 तर किती आलं रे. हे आता आकडे सोपे आहेत म्हणून हाकून आकार सोपं वाटतं पण फायनली किचकट आकड्यांच्या वेळी तुम्हाला हेच बरं वाटणार आहे. अजून गणित बघू आपण 16 गणित बघायची तास. ओके पुढे. अ क्लास ऑफ 30 स्टुडंट्स appeared in a test. The average score of 12 student is 62. आता 30 स्टुडंटचा क्लास आहे त्याच्यामध्ये ऍव्हरेज ऑफ 12 स्टुडंट्स ऍव्हरेज ऑफ 12 स्टुडंट्स इज 62. ठीक आहे हा सेट 1 आहे. अँड दॅट ऑफ द रेस्ट. आता रेस्ट म्हणजे किती 18 रेशो मिळाला मला. त्यांचा ऍव्हरेज किती आहे 68. एका सेटचा ऍव्हरेज 62 आहे दुसऱ्या सेटचा ऍव्हरेज 68 आहे. हा रेशो काय झाला 6 दुनी 12 6 त्रिक 18. म्हणजे मला इथं मध्ये असा कुठला तरी आकडा पाहिजे की ज्यांच्यातून हे वजाबाकी वगैरे केलं आपलं एलिगेशन लावलं तर ते किती मिळणार आहे मला 2:3 रेशो मध्ये मिळणार आहे. मग बघा हा गॅप कितीचा आहे 62 आणि 68 मध्ये 6चा. त्याला मला किती मध्ये डिवाइड करायचं आहे 3 आणि 2 5 मध्ये. मग किती येणार 5 1 5 5 दुनी 10 1.2. मग छोट्यामध्ये 1.2 ऍड करा किंवा मोठ्यातून 1.2 किंवा 1.2 नाही आधी 1 म्हणजे 1.2 आलं तर 2 म्हणजे काय येणार 2.4 आणि 3 म्हणजे काय येणार 3.6. बघा मग आपल्याला काय करायचंय छोट्यामध्ये 3.6 ऍड करू 62 प्लस 3.6 किती येणार मग 62 प्लस 3.6 65.6 65.6 आहे का आन्सर. त्यामुळे इथे 1 ची व्हॅल्यू येते आपण नाही का रेशो करत आपलं आणि त्यांचं. तर त्याच पद्धतीनं 1.2 तर 1 म्हणजे 1.2 आहे तर 2 म्हणजे 2.4 3 म्हणजे 12 36 3.6. मगाशी आहे तेच का घेतलं कारण रेशो 1:1 आलतं ते त्यामुळे. ठीक आहे आपल्या 1 ला 1 आलतं त्यामुळे ते तसं झालं. पुढे बघा. अ क्लास ऑफ 30 स्टुडंट्स appeared in a test. The average score of 12 student is 62. 12 स्टुडंटचा ऍव्हरेज 62 आहे. सो रिमेनिंग किती झाले 18. सो रेशो काय आला 6 दुनी 12 6 त्रिक 18. एकाचा 12 स्टुडंटचा ऍव्हरेज किती आहे 62 आणि बाकीच्यांचा किती आहे 60 आहे. व्यवस्थित लिहायचं ते. ठीक आहे मग आपल्याला इथं मधला आकडा पाहिजे. मधला आकडा हे कितीचा फरक आहे यांच्यात 2चा. ह्या 2 ला किती मध्ये वाटायला गेला तर 5 मध्ये. म्हणजे 2 ला 5 मध्ये वाटलं तर एकाला किती आलं 0.4. एकाला 0.4 आलं तर ह्या 2 ला किती आलं 0.8. एकाच कुणाचं तर करायचं काय फरक नाही पडत. मग हे 60 मध्ये काय करायला लागणार आपल्याला 0.8 ऍड करायला लागणार म्हणजे आन्सर काय येणार 60.8. जमलं का. ट्रॅडिशनल मेथड तर मागाशीच समजावली तुम्हाला पण ही मेथड इझी आहे का नाही. आता तिसरं एक्झाम्पल झालं मजा आली. चौथ्याला अजून परफेक्ट होऊन जातं हे टाईप. नेक्स्ट. अ क्लास ऑफ 30 स्टुडंट्स appeared in a test. The average score of 12 student is 62. 12 स्टुडंटचा म्हणजे 12 आणि इकडे 18. रेशो काय आला यांचा 6 दुनी 12 6 त्रिक 18. जमलं. परत 12 स्टुडंटचा ऍव्हरेज किती आहे 62 आहे आणि बाकीच्यांचा किती 78 आणि आपल्याला मधलं काढायचंय क्लासचा काढायचं ऍव्हरेज. बरोबर. म्हणजे कितीचा गॅप आहे हा गॅप आहे 16चा. ह्या 16च्या गॅपला किती मध्ये डिवाइड करायचंय 5 मध्ये. मग 1 ला काय येणार 5 त्रिक 15 5 दुनी 3.2. बरोबर. म्हणजे 1 म्हणजे 3.2 आले तर कशाचं पण काढू शकता तुम्ही. ह्याचं काढलं तर ह्याच्यातून वजा करायला लागेल ह्याचं काढलं तर ह्याच्यात ऍड करायला लागेल तुम्हाला. 3चं काढलं मी किती येत आहे 3 त्रिक 9 3 दुनी 6. 3 म्हणजे काय आलं मग 9.6 म्हणजे 62 मध्ये 9.6 ऍड करा 62 प्लस 9.6 म्हणजे किती झालं रे 71.6. जर तुम्ही ह्या 2चं काढलं 3.2 गुणिले 2 केलं तर 6.4 येणार. 6.4 आलं तुमचं तर 78 मधून 6.4 वजा करा. ठीक आहे तरी पण तुमचं काय येतंय 71.6 येतंय. कुठून जरी काढलं तरी उत्तर काय आलं पाहिजे तुमचं 71.6. समजलंय सगळ्यांना व्यवस्थित. ओके पुढचा प्रश्न बघू.
In a 8th class consisting of 30 students, a mathematics test was taken. 10 students had an average score of 90. 30 स्टुडंट होते, 30 स्टुडंट होते टोटल, त्याच्यापैकी 10 स्टुडंट झाले तर उरले किती 20. म्हणजे यांचा रेशो काय झाला 10 1 10, 10 दुनी 20, एकाच दोनचा ऍव्हरेज आला. मग 10 स्टुडंटचा ऍव्हरेज किती म्हटले त्यांनी 90 म्हटले. 10 स्टुडंटचा ऍव्हरेज आहे 90. द अदर स्टुडंट हॅड अन ऍव्हरेज स्कोर ऑफ 75. अदर स्टुडंटचा ऍव्हरेज स्कोर किती आहे 75. तेच करायचं आहे आपल्याला. 90 आणि 75 मध्ये कितीचा गॅप आहे 90 आणि 75 मध्ये 15चा, आणि 15ला 3 मध्ये डिवाइड करायचं. सो 15/3 किती येणार 3×5 15. मग 5 असेल तर 1 म्हणजे किती येणार 5च येणार. 1ला 5 तर ह्या 1ला 5. 75 मध्ये 5 ऍड करा किती येते 80. जमलं. 75 1 म्हणजे 5, 75 मध्ये 5 ऍड केलं तर किती आलं आपलं 80 आलं. समजलं. तर बघा तुम्ही करू पण शकता नंतर. जर सगळं असं असेल तर आपल्या मगाच्या मेथडचं काय होणार याच्यात, मगाच्या मेथडनं काय होणार, जर नॉर्मल प्रश्न आला तर सरळ तर 90 75 आणि क्लासचा ऍव्हरेज 80 असेल तर 90 - 80 किती आलं 10, आणि 80 - 75 किती आलं 5. 5 10 म्हणजे किती 1:2 आला का रेशो 1:2. समजलं का. बरोबर. मग परत ते 30 स्टुडंट देतात, 30 स्टुडंटला 1:2 मध्ये डिवाइड केलं आपण. 1 म्हणजे 10 तर हे आले 10 आणि हे आले 20. 10 आणि 20 आलं का 10 आणि 20. म्हणजे सरळ प्रश्न असा असतो, उलटा प्रश्न असा असतो. चलो नेक्स्ट. A class of 30 students appeared in test. The average score of 12 students. 12 चा म्हणजे उरले 18 30 असतील तर 6 दुनी 12 6 त्रिक 18. 2 असतील रेशो मध्ये 2 गट आहेत. ठीक आहे. 12 स्टुडंटचा ऍव्हरेज किती आहे 60 आहे. एकाचा ऍव्हरेज 60 दिला आणि बाकीच्यांचा किती आहे 80. आपल्याला मधलं काढायचं. कितीचा गॅप आहे हा 20 चा गॅप आहे. या 20 च्या गॅपला किती मध्ये डिवाइड केलं आपण 3 आणि 2 5 मध्ये. ठीक आहे. तर काय येणार एकाला किती येणार 4. एकाला 4 आलं तर 2 ला किती येणार 8. आणि ह्या 80 तून 8 काय करणार मोठ्यातून छोटं वजा, मोठ्यातून मोठा असेल तर वजा करायचं, छोटा असेल तर ऍड करायचं. 80 तून 8 गेले किती आलं 72. असं नसेल जमत तर 1 ला 4 आहे तर 3 ला किती येणार 12. 60 मध्ये 12 ऍड करा तरी पण किती येते. छोट्यामध्ये ऍड करायचं त्याची बाजू, मोठ्यामध्ये त्याची बाजू वजा करायची. तर किती आला आन्सर 72. जमलंय. तर असाच हा प्रश्न होता. मग जो मागाचा होता ना तो सेम असा प्रश्न होता. आपण शॉर्टकट वाला डबल बघू फक्त. आता तुम्हाला हा जास्त व्यवस्थित कळेल. 150 स्टुडंट होते त्यातले गर्ल्स किती आहेत 60. गर्ल्स आहेत 60. मग बॉईज किती बॉईज झाले 90. टोटल 150 होते ना. तर हा रेशो काय येणार मग 30 दुनी 60 30 त्रिक 90 2 असतील. आणि त्यांनी काय म्हटले द ऍव्हरेज वेट ऑफ द बॉय. बॉयचा ऍव्हरेज वेट किती आहे व्यवस्थित त्याच्या खाली ते लिहायचं 52 अँड दॅट ऑफ द गर्ल इज 48. समजलं. मग मला सांगा आता आपला फरक कितीचा आहे 4चा. करेक्ट. मग हा 4चा फरक किती डिवाइड करायचा 3 आणि 2 5 मध्ये. मग 1 ला किती येणार 0.8 45. म्हणजे 0.8 1 ला आलं तर 3 ला किती येणार 2.4. 3 ला किती आलं 2.4. 48 मध्ये 2.4 ऍड करायचे किती आलं मग 50.4. समजलं का आता गेला का डोक्यात. तर ही एक पद्धत आहे की अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला SSC किंवा बँकिंगचं एक्झाम्पल सोपे जाणार. आणि मी माझ्या MPSC ला शिकवताना हेच शिकवतो की बाबा ह्या पद्धतीने जात तर वेळ पुरणार आहे. ट्रॅडिशनल मेथडने वेळ पुरत नाही. मग तुम्ही 10च्या आतच अडकणार. ओके. तर हेच सगळीकडे वापरायचं. काय MPSC काय SSC काय UPSC काय बँकिंग बेस्टच घ्यायचं ना. काय कशाला ट्रॅडिशनल करायचंच काय. वेळ का असं ना स्टेपला मार्क आहेत का आपल्याला नाही. कुठली काय एक्झाम द्या तुम्ही ही मेथड वापरायचीच कशाला. हे शाळेत होतं स्टेपला मार्क होते तर आता आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल सुटू शकतं. नेक्स्ट हे पण झालं आपलं. बघा द ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ अ सिटी फॉर द फर्स्ट 16 डेज. आता हा वेगळा टाइप आहे बघू आपण. फर्स्ट 16 डेजचा ऍव्हरेज किती आहे 22. फर्स्ट 16 डेजचा ऍव्हरेज 22 तर टोटल किती झालं 16 × 22. तर येणार 16 दुनी 32 16 दुनी 32 आणि 3 35 352. अँड द ऍव्हरेज टेम्परेचर फॉर द लास्ट 16 डेज. लास्ट 16 डेज ऍव्हरेज टेम्परेचर किती आहे 26 डिग्री 26 डिग्री. तो 16 × 96 16 दुनी 32 आणि 9 41. मला सांगा महिना कुठला आहे. महिना कुठला आहे जानेवारी. जानेवारी 16 आणि 16 काय 32 दिवस असतात का नाही. म्हणजे त्यांनी काय केलं असणार आहे हे 15 दिवस किंवा इथं 16 दिवस आणि ह्यात 16व्या दिवसाला डबल काउंट केलंय 16 आणि 16. मधला दिवस डबल आलाय 15 15 इकडे इकडं. मधला दिवस कुठला आहे हा 16वा दिवस आहे. 16व्या दिवसाला डबल काउंट केले
आता परत एक ते देतात, काय देतात, इफ द ऍव्हरेज टेम्परेचर फॉर द एंटायर मंथ किती आहे 24. आता एंटायर मंथ कितीचा आहे 31 दिवसांचा, गुणिले ऍव्हरेज किती आहे 24, बरोबर. 24 एके 24, 24 त्रिक 72 आणि 2 74 आणि यांचं टोटल किती झालं 6 आणि 2 8, 5 आणि 1 6, 4 आणि 3 7. हे जे एक्स्ट्रा झालंय ते कोणामुळे झालंय, या 16व्या दिवसाला डबल पकडल्यामुळे झालंय ना. मग ते एक्स्ट्रा किती आहे, हे नॉर्मल होतं, ह्याच्यातून हे वजा केले की तुम्हाला एक्स्ट्रा मिळून जातं. किती येणार मग 8तून 4 गेले 4, 6तून 4 गेले 2, तर त्या 16व्या दिवसाचं टेम्परेचर किती होतं 24. त्यांनी तेच विचारलंय, व्हॉट इज द टेम्परेचर ऑन द 16th डे. 16 डेचं टेम्परेचर काय 24. तर ही झाली ट्रॅडिशनल मेथड. हे सगळे कॅल्क्युलेशन आता बघायला वाटतं चांगले चांगल्याकडे, पॉइंट मध्ये आल्यावर लय घाण होतोय. तर हे सिंपल वे सांगतो. तर ती कन्सेप्ट आपण बॅच मध्ये वगैरे किंवा जेव्हा मोठं लेक्चर घेऊ आपण तेव्हा बघणार आहे. पण बघा कन्सेप्ट काय, डेव्हिएशन. कन्सेप्ट आहे डेव्हिएशनची कन्सेप्ट. काय असते डेव्हिएशनची कन्सेप्ट बघा. डेव्हिएशन म्हणजे 31 दिवसांचा ऍव्हरेज तुम्हाला दिलाय, किती दिलाय 24 दिलाय. 31 दिवसांचा ऍव्हरेज तुम्हाला किती दिलाय 24. सरळ तुम्ही करून घ्यायचं, 31 दिवसांचा ऍव्हरेज आहे 24. आता म्हणजे रिअल ऍव्हरेज 24 आहे. तुम्हाला पहिल्या 16 दिवसांचा ऍव्हरेज किती दिलाय 22. पहिल्या 16 दिवसांचा ऍव्हरेज दिलाय 22. हा कितीने कमी आहे रे, 2 न कमी आहे म्हणून वजा 2 घ्यायचं. हा कितीने कमी आहे 2 न कमी आहे म्हणून वजा 2 घ्यायचं. थोडक्यात हे वजा 2 काय डिव्हाइड झालं ना, ह्या 16 दिवसांचा ऍव्हरेज वजा 2 न डिव्हाइड झाला. किती दिवसांवर झाला 16 दिवसांवर. मग सर डेव्हिएशनच लिहायचं, 16 दुनी 32, कितीने डिव्हाइड झालंय वजा 32. ओके. परत पुढचे 16 दिवस, पुढच्या 16 दिवसांचा ऍव्हरेज, पुढच्या 16 दिवसांचा ऍव्हरेज काय 26. 26 हा रिअल ऍव्हरेज पेक्षा किती आहे रे 2 न जास्त आहे, सो अधिक 2 झाला, बरोबर. किती किती दिवसांवर झाला 16. ऍव्हरेज म्हणजे एकावर असतं ना, तर 2 न अधिक 2 न डिव्हाइड झाला तर 16 वर. तर 16 दुनी किती येणार अधिक 32. मग जर तुम्हाला ते 16व्या दिवसाचं काढायचं असेल तर ह्यांची ऍडिशन करा. 32 वजा 32 0. म्हणजे जो 16व्या दिवसाचा ऍव्हरेज आहे तो डेव्हिएटच नाही झाला, म्हणजे जो टोटलचा ऍव्हरेज एवढाच असणार. टोटलचा ऍव्हरेज किती आहे 24, डेव्हिएटच नाही झाला म्हणजे उत्तर पण काय आलं 24. तुम्ही म्हणा सर काय एवढा काय फरक नाही पडला, हे पण आम्हाला बरंच वाटतं हे पण जेव्हा हे पॉइंट मध्ये येतात ना गोष्टी तेव्हा हे लय सोपं जातं. कारण तुम्ही आता गुणलं कशाला बघायचं, इथं कशाला गुणलं 16ला 22 न गुणलं, इथं 16ला 2 नच गुणलंय, इथं 16ला 26 न गुणलं, परत वेगळा गुणाकार, इथं 16ला 2 नच गुणलं. इथं तुम्ही बेरीज कशाची केली 352 आणि 416ची, इथं बेरीज कशाची केली 32 आणि 32ची. परत तुम्ही वजाबाकी केली 768 आणि 744ची, इथं तुम्ही वजाबाकी कशाची केली हा 0 आणि 24ची. 24 वजा 0 24 असं. ठीक आहे, कळलं का. तर ह्या वेळेनं आपल्याला जायचं आहे. आणि मी अजून सांगतोय आपण ह्या लेक्चरला शिकत नाही, मी PYQ सिरीज घेतोय. तुम्ही आतापर्यंत जर फॉर्म भरला असेल, तुम्ही CGL देत असाल किंवा इतर कुठला एक्झाम देत असाल आणि तुमचं मॅथ्स बऱ्यापैकी तुम्हाला मॅथ्सची आवड असेल, ठीक आहे, ज्यांना मॅथ्स आवडतच नाही त्यांच्यासाठी खरंच ही सिरीज नाहीये. पण ज्यांना मॅथ्सची बऱ्यापैकी आवड आहे त्यांनी ही सिरीज मन लावून बघा, तुम्हाला पेपरला नक्की फायदा होईल. सगळ्याच पेपरला, जिथे जिथं मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असते त्या सगळ्या पेपरला तुम्हाला फायदा होईल. ओके. आपण ह्याच्या मुळात शिरलो नाही, ह्याचे खूप सारे 10 जेव्हा बॅच घेईन मी तेव्हा प्रत्येक टाईपचे आपण 5-5 6-6 10 एक्झाम्पल घेणार आहे टॉपिकच्या लेवलनुसार, काय लेवलचं टॉपिक आहे. त्यावेळी तुम्हाला कळेल की ऍव्हरेज बाबा 2 तासात नसते शिकवायचं, ऍव्हरेज शिकवायचं असते 6, 7, 8 तासात वेगवेगळ्या टाईपनं. उगाच एकसारखेच प्रश्न घेऊन नाही, वेगवेगळे व्हेरिएशन घेऊन. एक 10 ते 12 टाईप आहेत वेगवेगळ्या ऍव्हरेज मध्ये, त्या टाईपचा आणि सगळी कन्सेप्ट एकच आहे डेव्हिएशन. याच कन्सेप्टवर सगळं सुटतं. आणि आपली दुसरी मेथड कुठलं एलिगेशन वाली. ओके. एलिगेशन मध्ये मागाशी म्हणलेलं मिक्सचर मध्ये वापरतात. काय केलं आपण बॉईज गर्ल्स आणि क्लास, बॉईज घेतले गर्ल्स घेतले मिक्सचर केलं, काय झाला क्लास बनला आपण. तर जिथं पण मिक्सचर तयार होईल तिथं आपण एलिगेशन वापरू शकतो. आता हा पण एक सिंपल प्रश्न आहे. A stock portfolio consists of 4 stocks. Stock A represent 20% of the portfolio and has a return of 6%. 6% च्या ऐवजी मी काय म्हणतो 6 रुपयाचा रिटर्न भेटला. मग 20 पर A मध्ये काय रे 20, 6 चा रिटर्न भेटला, सो 20 × 6 120 चा रिटर्न भेटला. प्रत्येक टक्क्यावर 6 चा भेटला असेल तर. परत बी न किती, बी कडे किती शेअर आहेत 30% शेअर आहेत आणि त्याला रिटर्न कितीचा भेटलाय 8 चा, 8 रुपये पकडू त्याला, 60 ते 240. परत सी रिप्रेझेंट द 20% आणि त्याला रिटर्न 4 चा भेटलाय, सो सी कडे 20% आहेत आणि त्याला रिटर्न 4 चा भेटलाय, सो 20 × 4 80 रुपयाचा रिटर्न भेटला.
आणि डी रिप्रेझेंट द रिमेनिंग 30% ऑफ द पोर्टफोलिओ. आता 100% पाहिजे ना, हे 70 राहिले, डी कडे राहिलेले 30% आहेत आणि त्याला रिटर्न कितीचा भेटलाय, निगेटिव्ह रिटर्न ऑफ 5%, म्हणजे 5 रुपये त्याचा तोटा झालाय. बरोबर, म्हणजे हे किती झालं, वजा 150. टोटल रिटर्न काढूया आपण. टोटल रिटर्न काय येणार, 120 आणि 80 200, 200 तून 150 गेले 50, 240 आणि 50 290, कितीचा रिटर्न झाला 290. किती टक्क्यांवर, कंपनी 100%ची आहे ना, बघा यांची बेरीज करा, 30 आणि 50 आणि 70 आणि 30 100, म्हणजे 100 शेअर्सवर त्यांना 290चा रिटर्न भेटला. तर कितीचा भेटला त्यांना मग, 290 भागिले 100 किती आलं, 2.9%चा त्यांना ऍव्हरेज रिटर्न भेटलेला आहे. ऑप्शन नंबर डी. कळलं? होता का इझी प्रश्न, सोपा होता प्रश्न, ह्या लेवलचा प्रश्न एमपीएससी मध्ये पण एक पडलेला आहे मार्कांच्या बाबतीत. नेक्स्ट, अ ग्रुप ऑफ 30 स्टुडंट्स appear in a test, the average score of 12 students. मगाच्या सारखे सुरू झाले गणित, आता 12, तर राहिलेली किती 18, तर 6 दुनी 12, 6 त्रिक 18. आता 12 स्टुडंटचा ऍव्हरेज किती आहे 62 आणि बाकीच्यांचा किती आहे 62च आहे. अरे विषय संपला. जर ह्या गटाचा पण 62 आहे, त्या गटाचा पण 62 आहे, एकत्र जरी आले तरी ऍव्हरेज काय असणार आहे 62. ठरलंय आपलं. जर एका वर्गाचा ऍव्हरेज 62 आहे आणि त्यात मार्क 2 विद्यार्थी बाहेर गेले, त्यांना पण 62 मार्क होते, वर्गाचा ऍव्हरेज चेंज होईल का, नाही. मग तुम्ही ऍव्हरेज 62 असलेली मुलं आणली वर्गात आणि ऍव्हरेज 62 असलेल्या अजून मुली पण आणल्या वर्गात, त्यांना मिक्स केलं, त्यांचा ऍव्हरेज तर कशाला चेंज होईल, तो पण किती राहील 62च राहील. कसं करायचं, आणि आपल्या पद्धतीने फरक कितीचा आहे 0, किती मध्ये वाटायचा आहे 2/3 मध्ये, भागिले 0. इथं किती येणार, ह्याला काय करायची गरजच नाही पडत. मग ते 0 गुणिले 2, 3 गुणिले 0, काहीच गरज पडत नाही तुम्हाला ह्याला हे करायची. तुम्ही सरळ म्हणू शकता की दोन जर समान एंटिटी समान ह्याच्या मिक्स केल्या तर त्यांचा ऍव्हरेज सुद्धा काय असतो समान. आता मला सांगा, तुमच्याकडे 10 रुपये आहेत, माझ्याकडे 10 रुपये, बरोबर, आपण एकत्र आलो, आपल्याकडे किती रुपये झाले 20 आणि ऍव्हरेज किती झालं 20 भागिले 2, दोघंच आहे ना, 20 भागिले 2 किती 10. तुमच्याकडे 50 आहेत, अजून 50 असलेले 4 जण आहे, काय फरक पडणार आहे, ऍव्हरेज किती होणार आहे तेवढाच राहणार आहे. जे काय आल्याचं आन्सर ऑप्शन नंबर बी. क्लास ऑफ 30 स्टुडंट्स, पुन्हा तेच, त्यांना लेवल मेंटेन ठेवायची असती 12 18, तर काय येणार मग 6 दुनी 12, 6 त्रिक 18. ओके, अँड दॅट ऑफ द रेस्ट इज, त्यांनी काय म्हटलंय 62 आहे 12 वाल्यांचा आणि बाकीच्यांचा किती आहे 74. बघा मधला आकडा काढायचा आहे, हा फरक कितीचा आहे 12चा, किती मध्ये डिवाइड करायचं आहे 5 मध्ये, म्हणजे 12 भागिले 5. एकाला किती येणार 5 दुनी 10, 5 चोक 20. एकाला 2.4 आलं, एकाला 2.4 आलं तर 3 ला किती येणार 24 त्रिक 72, म्हणजे 7.2. 62 मध्ये 7.2 ऍड करा, किती येणार मग 69.2. 69.2 ऑप्शन नंबर बी. समजलं, पटलं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, ही जी सोडवलेली पीडीएफ आहे ना, ती आपण ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, किंवा तुम्ही सरळ एसएससी एज्युकल्चर या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही सोडवलेली पण फाईल मिळेल तिथं. ठीक आहे, एक ब्लँक पण मिळेल आणि एक सोडवलेली पण फाईल मिळून जाईल तुम्हाला. एसएससी एज्युकल्चर हे युजर आयडी जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तरी तुम्ही माझा नंबर दिलेला आहे, परीक्षेच्या विषयी असू दे, शंका विचारायची असू दे, एसएससीच्या विषयी काही असेल, तुम्हाला कसं असतं काय असतं, पहिल्यांदा एक व्हिडिओ बघायचा, त्याच्यात सगळं डिटेल सांगितलेलं नोटिफिकेशन मध्ये. आणि जर अभ्यास रिलेटेड डाऊट असतील तर मला या नंबरवर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. आणि ह्या टेलिग्रामवर आपण सगळ्या अपडेट्स देणार आहे. एसएससी एज्युकल्चर ह्या टेलिग्रामवर आपण एक्झामच्या सगळ्या अपडेट देणार आहे. एसएससी याच्या अंडर ज्या ज्या एक्झाम येतात त्या सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. मराठीतून तयारी करणारे खूप वाढावेत लोक आणि जास्त सिलेक्शन व्हावं, तेवढ्यासाठीच मी हे युट्यूब चॅनल सुरू केले, टेलिग्राम चॅनल सुरू केलंय. त्यामुळे बिंदास ते जॉईन करा. ऍडव्हर्टाईज वगैरे असल्या काही गोष्टी नसतात माझ्याकडे ना, माझ्या मेन चॅनलवर आहेत ना ह्याच्यावर आहेत. ठीक आहे, जे काय आहे ते अभ्यासाच्या रिलेटेड तुम्हाला याच्यात मिळून जातील. कुठली एक्झाम असणार आहे, काय अपडेट आलाय का, सिलेबस मध्ये काय चेंज झालाय का, एक्झाम कधी आहेत, कुणी कुणी देऊ शकतं, तर जे काय काय असेल ते सगळं मी याच्यात देणार आहे. त्यामुळं बिंदास्त हे चॅनल जॉईन करा आणि व्यवस्थित अपडेट राहा. जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ताची थोडीफार आवड असेल तर मी तुम्हाला त्या आवडीचं रूपांतर मार्कांमध्ये करून द्यायची खात्री माझी. पण खूपच भीती वाटते आणि आवडतच नाही गणित, मग त्यांच्यासाठी एसएससी नाहीये, कारण मॅथ रिजनिंग मध्येच निम्म वेटेज आहे त्यांचं, मग बाकीचं इंग्लिशमध्ये. त्यामुळे मी असं कधीच कुणाला म्हणणार नाही नाही ये कुणी पण येऊ दे मी करतो व्यवस्थित, तसं नाही होणार. ते तुम्हाला जरापैकी आवड पाहिजे तरच ते. मी म्हणत नाही की तुम्हाला यायला पाहिजे सगळं,
पण तुम्हाला आवड तरी पाहिजे, शिकण्याची इच्छा पाहिजे, तरच SSC किंवा बँकिंग किंवा CDS, कारण अख्खा पेपर आहे ना मॅथ्सचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आवड असेल त्यांनी हे जॉईन करा, डाऊट असतील तर मला विचारा, आणि एक्झाम फॉर्म भरा सगळ्यात मेन म्हणजे. ओके, म्हणजे तुमच्या हातात काहीतरी राहील, कारण ज्या दिवशी एक्झाम असते त्या दिवशी वाटतं की अरे फॉर्म भरायला पाहिजे होता, तर ते आता 100 रुपये फी आहे, 100 रुपये फी आहे एक्झामची फक्त. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आणि याच पद्धतीने सगळं होतं अख्खं सिलेबस, मग ते अॅरिथमॅटिक असू दे, ऍडव्हान्स मॅथ्स असू दे, काही. आणि ऍडव्हान्स मॅथ्स हा गणिताचं नाव आहे, ऍडव्हान्स म्हणजे लेवलला ऍडव्हान्स म्हणत नाही त्या गणिताचा. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, जनरल मॅथमॅटिक्स, परत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स, अरिथमॅटिक, हे जॉमेट्री, मेन्सुरेशन, हे गणिताची नावं असतात. बेसिक टू ऍडव्हान्स हे जे कोर्सला नावं देतात तर तेच नसते, बेसिक टू डिफिकल्ट म्हणा तुम्ही. ऍडव्हान्स हे मॅथमॅटिक्स एक नाव आहे, त्याचे टॉपिक वेगळे आहेत, अल्जेब्रा असतं त्याच्यात, जॉमेट्री असतं, मेन्सुरेशन असतं, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, नंबर सिस्टीम असतं ते. तर हे सगळं ऍडव्हान्स मध्ये मोडतं. द ऍव्हरेज ऑफ 12 नंबर इज 48, द ऍव्हरेज ऑफ द फर्स्ट 5 नंबर इज 45 अँड द ऍव्हरेज ऑफ द नेक्स्ट 4. ठीक आहे, हा मोठा प्रश्न आहे. चला, ऍव्हरेज ऑफ द 12 नंबर किती असणार आहे? 48 जर असेल तर टोटल काय झाली? 12 8 96, 5 आले 9, 12 चौक 48 आणि 9 57. तर टोटल काय झालं? 576. मग एकदा का टोटल वर्गाची 576 झाली तर त्याला किती पण ग्रुपमध्ये डिवाइड करा, त्यांची टोटल काय आली पाहिजे? 576 झाली पाहिजे. ओके, पुढे नंतर ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 5 नंबर. फर्स्ट 5 नंबरचा ऍव्हरेज किती आहे? 45. फर्स्ट 5 नंबरचा ऍव्हरेज किती आहे? 45. ह्यांची टोटल किती झाली? 5 5 25, 5 चौक 20 आणि 2 5. नंतर द ऍव्हरेज ऑफ नेक्स्ट 4 नंबर इज 52. पुढच्या 4 नंबरची टोटल किती झाली? 52. तर किती झालं? 4 2 8 आणि 4 5 20. तर टोटल किती झालं? 8 आणि 5 13. आज झाला 1 2 आणि 1 3 2 आणि 2 4. आता त्यांनी काय म्हटलं? तर किती नंबर झाले? 5 आणि 4 9 नंबर झाले. या 10 नंबर पैकी 9 नंबर झाले. आता कुठला नंबर आहे? 10वा. 12 पैकी 9 झाले, 11वा आणि 12वा, असे 3 नंबर राहिलेत. बरोबर. आता सगळ्यांची बेरीज 576 आहे आणि ह्या 9 ची बेरीज 433 आहे. तर उरलेले जे तिघ आहेत त्यांची बेरीज काय असणार? ह्याच्यातून हे वजा करायला लागणार. 6 3 गेले 3, 7 3 गेले 4 आणि 5 4 गेले 1, 143. म्हणजे जे उरलेले 10 11 12 आहेत त्यांची बेरीज किती पाहिजे? 143. आता त्यांनी काय तर म्हणतं 10वा नंबर 10 कमी आहे 11व्या पेक्षा. मला सांगा, हा 10वा, हा 11वा आणि हा 12वा. 10वा काय रे? 10वा नंबर काय रे? 10 न कमी आहे 11व्या पेक्षा आणि 5 न जास्त आहे 12व्या पेक्षा. मी 10व्या नंबरला 1 जर पकडलं तर 11वा नंबर, 10वा नंबर 10 कमी आहे म्हणजे 11वा 10 न जास्त आहे, 1 7 1 10. परत आणि 10वा नंबर 5 न जास्त आहे कुणापेक्षा? 12व्या पेक्षा. हा 5 न जास्त असेल तर 12वा काय असणार आहे? त्याच्यापेक्षा 5 न कमी असणार. मिळाले का मला 3 नंबर? आणि ह्या 3 नंबरचीच बेरीज किती आहे? 143. x x x किती झालं? 3x. 10 वजा 5 अधिक 5 बरोबर किती आलं? 143. मग 3x बरोबर किती झालं? 143 वजा 5 किती येणार? 138. मग x बरोबर काय? 3 चौक 12, 3 सख 18. करेक्ट. x म्हणजे कुठला 10वा नंबर काय आला? 46. त्यांनी विचारले काय? देन द ऍव्हरेज ऑफ द 11th अँड 12th नंबर. 11वा आणि 12व्याचा ऍव्हरेज विचारलं. जर x म्हणजे 46 असेल तर 11वा नंबर किती असणार आहे? 56 आणि 12वा नंबर किती असणार आहे? 46 वजा 5 41. त्यांचा ऍव्हरेज म्हणजे भागिले 2. दोन संख्या आहेत म्हणून भागिले 2 केलं. मग 6 1 7, 5 4 9 भागिले 2, 2 चौक 8, 2 8 16, 1 उरला आणि 2 5 10. म्हणजे 11व्या आणि 12व्याचा ऍव्हरेज काय असणार आहे? 48.5. आता ह्याला काय वेगळी मेथड नाही, हे तुम्हाला करायला लागणार आहे कारण हे पुढचं असं दिलेलं आहे तुम्हाला सगळं. तुम्हाला हा ऍव्हरेज डायरेक्ट काढता येतो, ठीक आहे, डेव्हिएशनने, पण हे तुम्हाला करावंच लागेल. ह्याला काय दुसरा शॉर्टकट असणार नाही. मला येत नाही असं म्हणत नाही मी, ह्याला असणारच नाही शॉर्टकट. शॉर्टकट कधी लागतात? जेव्हा रेशो असतो तेव्हा. रेशो पण आहे, बेरीज वजा बाकी पण आहे, शॉर्टकट लागत नाही. हे बघ, अधिक 10 वजा 5 आहे, शॉर्टकटचा विषयच नाही. तुम्हाला प्रॉपर काढावं लागेल आणि मग त्याचा आन्सर येईल. 48.5. हा वेगळा होता जरा प्रश्न इतर सगळ्या प्रश्नांपेक्षा. पुढचा प्रश्न. A class of 30 students appeared in a test. The average score of 12 students is 62. 12 आणि 18 येणार, मग 6 2 12, 6 3 18. ऍव्हरेज स्कोर किती आहे? 62 आणि बाकीच्यांचा किती आहे? 72. कितीचा गॅप आहे हा? 10चा गॅप आहे. आणि किती मध्ये डिवाइड करायचं? 3 आणि 2 5 मध्ये. म्हणजे 10 भागिले 5 किती आलं? 2. 1 ला 2 म्हणते तर ह्या 2 ला किती म्हणणार?
4 आणि 3 ला किती म्हणणार 3 दुनी 6. 62 मध्ये 6 ऍड करा किती येते 68 किंवा 72 मधून 4 वजा करा. हे आपल्याला कळालेलं आहे. लहानामध्ये ऍड करायचं, मोठ्यातून वजा करायचं. सो काय आन्सर 68. A group of 30 students appeared in a test. The average score of 12 students is 62. So 12, 18 राहिले, 30 मधून 12 गेले, 18 राहिले. 6 दुनी 12, 6 त्रिक 18. रेशो काय आला 2:3 आणि 12चा ऍव्हरेज किती आहे 62 आहे आणि राहिलेल्यांचं किती आहे 76 आहे. कितीचा गॅप आहे हा 14चा गॅप आहे. 14चा गॅप तुम्हाला किती मध्ये डिवाइड करायचा आहे 5 मध्ये. 5 दुनी 10, 5 40. 2.8. 1 म्हणजे 2.8 आहे, तर 2 म्हणजे 5.6 आणि 3 म्हणजे 8.4. मग 62 मध्ये 8.4 मिळवा 70.4. ऑप्शन नंबर 1. आता कसं वाटतंय सांगा मला. आपण आता शेवटच्या गणितावर पोहोचलो, ह्याच्यानंतरचं गणित आपलं शेवटचं आहे. आता कसं वाटतंय, इझी वाटतंय का? तर पेशन्स लागतील तुम्हाला. झपकन रामबाण उपाय नाहीये. एकदा गोष्ट डोक्यात घुसली की ती आयुष्यात कधी विसरणार नाही. आपण जवळजवळ एका टाईपचे आता 16 पैकी 6 प्रश्न वेगळे पकडले, तर एका टाईपचे 10 प्रश्न घेतले. काय वाटतंय का त्या ॲलिगेशन यूज करायला? आणि मग तो ग्रुप सीचा प्रश्न आठवा तुमचा, का नाही ते 0 मिनिटात होणार ना. ह्याला काय वेळ लागत नाही, असल्या गोष्टींना रप 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 सॉल्व्ह होऊन जाते. ठीक आहे. नेक्स्ट, the average weight of 10 students is increased by half a kg when one of the students weighing 51 kg is replaced by a new student. 51 kg चा रिप्लेस झालाय. ग्रुप किती होता 10 चा ग्रुप होता. फाइंड द वेट ऑफ न्यू स्टुडंट. हे जर ट्रॅडिशनल मेथडने केलं तर पान भरते अख्खं किंवा अर्ध पान भरते, चुकायचे चान्सेस पण जास्त. हे तोंडी किती भारी वाटतं बघा. आपल्या एका वर्गाचा ऍव्हरेज वय 25 वर्ष, बरोबर, आणि ह्याच्यातून एक जर 25 वर्षाचाच विद्यार्थी बाहेर गेला तर वर्गाचा ऍव्हरेज चेंज होईल का? नाही, काहीच चेंज नाही होणार. पण जर 30 चा बाहेर गेला तर वर्गाचा ऍव्हरेज कमी होणार का? चांगला वाला माणूस बाहेर गेला, मोठा वाला बाहेर गेला. आणि जर 10 वाला बाहेर गेला तर वर्गाचा ऍव्हरेज वाढणार, कारण कमी वाला बाहेर पडला. थोडक्यात क्रिकेटमध्ये 0वर आउट होणारा व्यक्ती बाहेर गेला तर टीमचा ऍव्हरेज वाढतो, पण जर सेंचुरी मारणारा बाहेर गेला तर टीमचा ऍव्हरेज कमी होतो. मला एक सांगा, कुठला बाहेर गेलाय? 51 वाला बाहेर गेला. 51 वाला बाहेर गेलाय. याच्या ऐवजी जर 51 वालाच आत आला असता तर टीमच्या ऍव्हरेजवर काय फरक पडला असता का? काहीच नसतं. फक्त माणूस बदलला, त्यानं तेवढ्याच रन केले. ठीक आहे. ह्याच्या ऐवजी तो आला, त्यानं तेवढा स्कोर केला, तर काय फरक पडणार आहे का? नाही. पण त्यांनी म्हटले फरक पडलाय. फरक काय पडलाय? सगळ्यांचा ऍव्हरेज हाफ केजीनं वाढला. सगळ्यांचा ऍव्हरेज कितीनं वाढला? हाफ केजी प्रत्येकाचा. ठीक आहे. मग हाफ केजीनं वाढला. लोक आहेत किती? लोक आहेत 10. म्हणजे प्रत्येकाचा हाफ हाफ न वाढला तर 10 साठी कितीनं वाढला पाहिजे? 5 केजीनं वाढला पाहिजे. 5 केजीनं वाढलं पाहिजे. आणि 5 केजी सगळ्यांना द्यायला कोणतरी आणलं पाहिजे ना. ते कोण आणणार आहे? नवीन वाला. मग नवीन वाल्याला 51 मेंटेन करायला 51 केजी आणायला लागेल स्वतःचं वजन, पण त्याला हे 5 किलो सगळ्यांच्यात वाटायचं आहे ना. त्यांच्यासाठी पण त्याला 5 किलो आणायला लागेल की नाही? प्रत्येकाला अर्ध इव्हन स्वतःला पण अर्ध एक्स्ट्रा ठेवायला 5 केजी आणायला लागेल. 10 लोकांना अर्ध म्हणजे किती? 5. म्हणजे जो नवीन वाला असेल तो किती वय आणेल, किती वजन आणेल? 51. आणि वाटण्यासाठी किती रे? 5. 51 आणि 5 किती येईल? 56. तर नवीन वाल्याचं वेट काय असणार आहे? 56 केजी. हे इझिली सुटतं. कसं? 51 ला 51 आणणार, प्रत्येकाचा ऍव्हरेज 0.5 न वाढले, 10चं 0.5 म्हणजे 5. 51 आणि 5 56. जमलं होतं का नाही? सोपं. ठीक आहे. कमी झालं असतं तर 51 मधून 5 वजा केलं असतं. अर्ध्यानं कमी झालं असतं तर 51 मधून 5 वजा केलं असतं. आपण तुम्हाला बरेच असे प्रश्न सापडतील की ज्याला पेन पेन्सिल टेकवायची पण गरज नाही, ओरली सुटतं ते. ठीक आहे. आणि सगळे प्रश्न आजच्या ह्याच्यातले कुठले होते? हे SSC काय का? नाही. हे सगळे प्रश्न कुठले होते आजचे? SSC CGL Tier 1 2024. सेम अशीच परीक्षा ऑगस्ट मध्ये होणार आहे की ज्याचं नोटिफिकेशनचा व्हिडिओ मी काल टाकला. बऱ्याच लोकांनी बघितला. नवीन चॅनल होतं तरी पण 600+ ते क्रॉस झालेला आहे. तर तुम्ही याच्यावर 6000 प्रश्न आहे, तर तोच तुम्ही ऑगस्ट मध्ये पण एक्सपेक्ट करू शकता. अशा टाइपचे सगळे आजचे जे प्रश्न होते सगळे घेतलेत, गाडे वगैरे काही नाही. 16 प्रश्न आलते, 16 प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर हे अशाच पद्धतीनं आज जसं ऍव्हरेजचं लेक्चर झालं तसंच उद्या अजून एका टॉपिकचं लेक्चर घेऊन आपण येतो तुमच्या समोर. असं मॅथ्सचं, रिजनिंगचं, असं दोन्हीचं पण, आणि थोड्या दिवसात आपण इंग्लिश विषयी पण काहीतरी बघूयात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. आधी तुम्ही नीट अभ्यास करा, मग इतर मित्रांना शेअर करा.
त्याच्यानंतर आपलं SSC एज्युकल्चर हे जे टेलिग्राम चॅनल आहे आणि हे यूट्यूब चॅनल आहे त्या दोन्हीला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला चांगला चांगला कंटेंट मिळत राहील. तुम्हाला हे लेवल एक्झामचे प्रश्न पण चांगल्या लेवलचे वाटत असतील, त्याचा इतर एक्झामला पण उपयोग होणार आहे तुम्हाला. तर @SSC एज्युकल्चर नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि यूट्यूब चॅनल तर तुम्ही आता ते बघतच असणार आहे, त्याशिवाय हे इथपर्यंत ऐकू शकत नाही तुम्ही. तर SSC एज्युकल्चर नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आपलं ॲप तेच आहे एज्युकल्चर ॲप. आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ह्या टेलिग्राम चॅनलवरच आजचं जे सोडवलं आपण त्याची PDF तुम्हाला देणार आहोत, सोडवलेली PDF. तर ती सुद्धा तुम्ही तिथं बघू शकताय. आणि ॲप डाउनलोड करून ह्याच्या कोर्सविषयी तर आपण नंतर बोलू, पण आता सध्या तरी तुम्ही यूट्यूबवर फोकस करा. जे काय तुम्हाला देतो ते बेस्ट क्वालिटीचं देण्याचं माझं अट्टास असणार आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला कधीही मेसेज किंवा कॉल करू शकता. कॉल करायच्या आधी फक्त एकदा मेसेज टाकला की जरा मला बरं पडेल, वेळ काढून मी तुम्हाला टाइम सांगू शकतो. त्या पद्धतीनं आपण हे असं सगळं घ्यायचं आहे जेणेकरून मराठी मुलं SSC क्षेत्रामध्ये पण सिलेक्ट व्हावीत आणि सेंट्रलच्या पोस्टमध्ये पण त्यांनी सेवा द्यावी. ह्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. खूप म्हणजे खूप खरंच कमी टक्का आहे त्याच्यात. तुम्हाला असं वाटत असेल लांबून, पण मजा काय माहिती आहे का, 7 ते 8 एक्झाम घेते SSC वेगवेगळ्या आणि सगळ्यांचा सिलेबस सेम आहे. मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, GK बस. कॉम्प्युटरचं थोडंफार मेन्सला असतं, प्रिलिमला तर हेच आहे 4. हे एकच सिलेबस आणि तुम्हाला 7 ते 8 वेळा. जागा किती आहेत? 14,000 14,500च्या वर प्लस जागा आहेत. अजून येणं बाकी आहे, ते जातं मग 17, 18, 20,000 पर्यंत जातात जागा. तर जागा पण जास्त असतात. त्यामुळं जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता थोडंफार आवडत असेल तर डेफिनेटली ह्या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरावा आणि ही एक्झाम द्यावी. तुम्हाला काही मदत लागली, काही डाऊट असतील तुमचे तर मी सॉल्व्ह करायला इथं आहे. गणित बुद्धिमत्ताचं टोटल मी सॉल्व्ह करायला तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर इतर मित्रांपर्यंत पोहोचवा, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा. आत्तापुरता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.